विद्यार्थी मित्रांनो, हा आहे क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10 11वीच्या फायनल अकाउंट मधला हा क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम नंबर 10 खूप सोपा क्वेश्चन आहे, छोटा क्वेश्चन आहे. आपण सुरुवातीला हे जे आयटम्स आहेत आपण कुठे लिहायचे, म्हणजे टीडी ला म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणजे टीडी आपण त्याला म्हणू शॉर्टकट मध्ये, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे टीसी आपण त्याला म्हणू, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्याला आपण पीडी म्हणू आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण शॉर्टकट मध्ये पीसी म्हणू. तर तुम्हाला माहिती मित्रांनो, जे डेबिटला असतं तिथं एक्सपेंडिचर असतात आणि असेट असतात, आणि जे क्रेडिटला बॅलन्सेस असतात तिथं इन्कम आणि लायबिलिटी असते. ओके, तर आपल्याला याच्यामधून डायरेक्ट एक्सपेंडिचर, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आणि असेट या क्लासिफाय करायचे आहेत. डायरेक्ट एक्सपेंडिचर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार, त्याला आपण शॉर्टकट मध्ये टीडी म्हणू. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार, त्याला आपण शॉर्टकट मध्ये पीडी म्हणू. इकडे क्रेडिट बॅलन्सेस मध्ये जे इन्कम्स आहेत, एक डायरेक्ट इन्कम असतो म्हणजे तो सेल्स आहे, सेल्स तो आपण टीसी ला लिहिणार. इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहे, पीसी आपण त्याला म्हणू. आणि दुसरे असणारे, तिसरे असणारे लायबिलिटी, ओके, त्याला आपण शॉर्टकट मध्ये बीएल म्हणू. चला आता याला आपण टिक मार्क करून घेऊ, म्हणजे आपल्याला सोपं जाईल, फास्ट होईल. एकदा टिक मार्क केली की आपल्याला परत तेच गोष्ट बघावं लागत नाही. त्यामुळे आपण टिक मार्क करू. ज्या मुलांना सवय झालेली आहे त्यांना टिक मार्कची सुद्धा आवश्यकता नसते. क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता, प्रॅक्टिस जर केली तर. ओके, तर बॅलन्स शीटच्या असेटला कॅश इन हँड लिहितो आपण. बॅलन्स शीटच्या असेटला बीए. ओके, कॅश इन बँक कुठं, बॅलन्स शीटच्या असेटला. ड्रॉइंग्स काय करतो आपण, बीएल ला लेस करतो मुलांना, कॅपिटल मधून काय करतो, लेस करतो. त्यानंतर फर्निचर बीए, प्लांट अँड मशिनरी बीए. स्टॉक, ओपनिंग स्टॉक आहे हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिला जातो. परचेसेस सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. सॅलरीज अँड वेजेस, बऱ्याच वेळा इथं मुलं कन्फ्युज होतात, सॅलरीज अँड वेजेस कुठं लिहायचं. सॅलरीज अँड वेजेस मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा, सॅलरी शब्द जर आधी असेल तर तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि जर वेजेस शब्द आधी असेल म्हणजे वेजेस अँड सॅलरी असं जर असेल तर ते कुठे लिहिणार, ते लिहिणार तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. इथं काय लिहिणार तुम्ही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सॅलरीज अँड वेजेस लिहिणार आहे. त्यानंतर आहे डेटर्स, डेटर्स असेट आहे. त्यानंतर रिटर्न इनवर्ड, रिटर्न इनवर्ड याचा अर्थ मुलांना असतो सेल्स रिटर्न, आणि सेल्स रिटर्न काय करतात, सेल्स मधून काय करतात, लेस करतात, है ना, काय करतात, लेस करतात, सेल्स मधून लेस करतात. इथं लेस मी लिहितो. ओके, त्यानंतर ऑडिट फीस हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रेंट अँड टॅक्सेस पीडी. ओके, बॅड डेट्स ऑल्सो पीडी. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पीडी. इन्शुरन्स पीडी. लोन फ्रॉम, इंटरेस्ट ऑन लोन फ्रॉम अभय हे सुद्धा, हे कुठे टाकणार, हे इंटरेस्ट आहे ना हे, त्यामुळं हे सुद्धा डेबिटला पीडी. ओके, ट्रेड एक्सपेन्सेस, ट्रेड एक्सपेन्सेस साठी मी तुम्हाला एक नियम सांगितला होता मुलांना. ट्रेड एक्सपेन्सेस कुठे लिहायचा असतो, ट्रेड एक्सपेन्सेस हा जनरली इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. ट्रेड एक्सपेन्सेस हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. पण क्वेश्चन मध्ये जर सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस आणि मिसक्लेनियस एक्सपेन्सेस याच्यापैकी काही असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस कुठे लिहायचा, तर ट्रेड एक्सपेन्सेस लिहायचा टीडी ला. ओके, या चार पैकी जर एखादा एक्सपेंडिचर आपल्या डेबिट बाजूला दिला असेल तर तो कुठे लिहायचा, ट्रेड एक्सपेन्सेस लिहायचा टीडी ला. ओके, हे चार जर असतील तर ट्रेड एक्सपेन्स कुठे लिहायचा, टीडी लिहायचा. अदरवाइज तो इनडायरेक्ट एक्सपेंडिचर असल्यामुळं तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला असतो. आता आपण या क्वेश्चन मध्ये बघूया, हे बघा या ठिकाणी त्याच्या खालीच लगेच सन्ड्री एक्सपेन्सेस दिसतोय, है ना, सन्ड्री एक्सपेन्सेस. हा बघा सन्ड्री एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, हा ट्रेड एक्सपेन्सेस कुठे लिहावा लागणार आहे, ट्रेड एक्सपेन्सेस लिहावा लागणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, म्हणजे टी ला लिहावा लागणार आहे. ओके, लक्षात ठेवा या चार गोष्टी. तर ट्रेड एक्सपेन्सेस टाका या क्वेश्चन साठी कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस पीडी ला जातो. त्यानंतर डिस्काउंट पीसी. लोन फ्रॉम अभय, लोन फ्रॉम अभय, लोन फ्रॉम अभय कुठं, आता हे लोन आहे, हे लोन ही लायबिलिटी आहे, बरोबर, म्हणून बीएल. सन्ड्री क्रेडिटर्स बीएल, सन्ड्री क्रेडिटर्स बीएल. सेल्स टीसी, रिटर्न आउटवर्ड
हे लेस करायचं कॅपिटल BL. त्यानंतर स्टॉक TCBA. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला हा क्लोजिंग स्टॉक लिहायचा असतो. त्यानंतर रेंट प्रीपेड आहे, प्रीपेड. मग मुलांना आपण काय करू शकतो, वरती जे रेंट दिसतंय हे प्रीपेड आहे, 600 रुपये प्रीपेड आहे इथं. आपण त्याला काय करू शकतो, एक टिक मारून ठेवू शकतो म्हणजे आपल्या लक्षात राहील. रेंटला काय आहे, ऍडजस्टमेंट आहे. काय करायचं, प्रीपेड काय करतात, लेस करतात, प्रीपेड एक्सपेंडिचर लेस करतात आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहितो. ओके. बॅड डेट्स 600 RDD 5%. मुलांना ह्या बॅड डेटला म्हणतात न्यू बॅड डेट. आणि तुम्हाला एक मी सूत्र शिकवलेलं आहे बघा मागे. बॅड डेट साठी एक सूत्र आपण वापरतो. इथं RDD नाही, ओल्ड RDD, न्यू RDD आहे. ते सूत्र मी टाइमवर परत एकदा एक्सप्लेन करेन. ओके. हे सध्या लिहा PD आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी 10% अँड फर्निचर इज व्हॅल्यूड ॲट 4500. प्लांट अँड मशिनरी किती आहे त्याचे 10% आपल्याला बघायचं आहे बघा. प्लांट अँड मशिनरी हे बघा, ही प्लांट अँड मशिनरी आहे 45,000 बरोबर. या 45,000च्या 10% किती येतात, 4,500 येतात. इथं लिहून ठेवतो 4,500. आणि फर्निचर त्यांनी पण याचे व्हॅल्यूड ॲट म्हणले, त्याची व्हॅल्यू किती झाली म्हणले 4,500 त्याची व्हॅल्यू झाली असं म्हटलंय. आधी त्याची व्हॅल्यू आपल्याला बघावं लागेल किती. फर्निचरची व्हॅल्यू 6,000 आहे, त्याची व्हॅल्यू झाली किती आता 4,500. म्हणजे 4,500 डेप्रिसिएट झाले असं नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ काय आहे, डेप्रिसिएशन झाले 1,500 आणि मग त्याची व्हॅल्यू किती झाली आपल्याला याची बॅलन्स शीटच्या असेटला 4,500. आउटस्टँडिंग सॅलरी, इथं सॅलरीला सुद्धा आपण एक काय करू, टिक मारून ठेवू. सॅलरीजला म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचंय, सॅलरी मध्ये काय करायचंय, लेस करायचंय, सॉरी ऍड करायचंय. आउटस्टँडिंग सॅलरी काय करतात, ऍड करतात, हे ना, ऍड करायचंय. आणि दुसरा इफेक्ट याचा द्यायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. कुठे द्यायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. चला आता या ठिकाणी काय बघा, ट्रायल बॅलन्स ऑफ आयु बँड कंपनी मी कॉलम करून ठेवलेले बघा. इन द बुक्स ऑफ आयुब अँड कंपनी आपल्याला हे सॉल्व करायचंय. सुरुवातीला आपण काय लिहितो, ओपनिंग स्टॉक लिहितो बघा. सुरुवातीला आपण लिहिणार आहोत तो ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक किती बघा, ओपनिंग स्टॉक आहे 30,000. नंतर टू परचेसेस, परचेसेस किती आहे बघा, परचेसेस किती आहे इथे, परचेसेस मी काय करतो, रेड घेतो. परचेसेस 1,20,000. त्यातून आपल्याला काय करायचंय, परचेस रिटर्न काय करायचं, लेस करायचं. 1,20,000 मधून 3,000 लेस करायचे आपल्याला. 1,20,000 मायनस परचेस रिटर्न 3,000, 1,17,000. नेक्स्ट ट्रेडिंगच्या डेबिट अजून काय आहे का, वेजेस वगैरे आहे का, नाही नाही. ट्रेड एक्सपेन्सेस 300. ट्रेड एक्सपेन्सेस 300. नंतर इकडं बाय सेल्स, बाय सेल्स, सेल्स किती बघा, इकडं असतं सेल्स 1,95,000. त्यातून आपल्याला सेल्स रिटर्न लेस करायचं 7,500. 1,95,000 मधून लेस करायचं, लेस सेल्स रिटर्न किती आहे, सेल्स रिटर्न 7,500 मायनस करा. ओके. नेक्स्ट बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपल्याला लिहायचं बघा. क्लोजिंग स्टॉक आहे 60,000, 60,000. चला आता आपल्याला काय करायचंय, क्लोज करायचंय. मी क्रेडिटची टोटल केली तीच टाकतो डेबिटला.
1,02,000 आपला ग्रॉस प्रॉफिट आलाय बघा. ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. ग्रॉस प्रॉफिट कसा काढला परत एकदा सांगतो मी केली क्रेडिटची टोटल 2,47,530 टाकले डेबिटला, त्यातून डेबिट मायनस केलं आणि मग आन्सर जे आलेलं आहे डेबिटची टोटल होती 1,47,300, त्यातून मायनस केल्यानंतर 1,00,000 आलं 200. ओके, हा ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करून घेऊ बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण पीडी म्हणतो. पीडी काय टिक मार्क केले आपण बघूया. ओके, पीडी काय टिक मार्क केले आपण बघूया. पीडी बघा सॅलरीज अँड वेजेस आणि याला टिक मार्क करून ठेवलेली आपण, म्हणजे त्याला आपण ऍडजस्टमेंट मध्ये ऍड ऑप्शनिंग करणार आहे. ओके चलो, सॅलरीज अँड वेजेस 33,600. तो सॅलरीज अँड वेजेस लेस ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग किती बघा, सॅलरीज आहे ना 900 आहे. ऍडिशन करायचंय आउटरला, ऍडिशन झालं. पुढं सॅलरीज झालं, त्यानंतर पुढचं पीडी काय बघा, ऑडिट फीज 2250. रेंट रेट अँड टॅक्सेस 5,400. लेस प्रीपेड करायचं आपल्याला. प्रीपेड किती आहे बघा, प्रीपेड 600. वजाबाकी करा, मायनस करायचंय 4,800. ओके, त्यानंतर पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 750. पुढे आहे इन्शुरन्स. बॅड डेट आपण नंतर घेणार आहे बरं का, शेवटला. टू इन्शुरन्स. इन्शुरन्सची अमाऊंट किती बघा 1,200. पुढं इंटरेस्ट ऑन लोन फ्रॉम अभय 450. तो इंटरेस्ट ऑन लोन फ्रॉम अभय 450. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्स आपण टीडी टाकला, त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस 450. सन्ड्री एक्सपेन्सेस 450. तो सन्ड्री एक्सपेन्सेस 450. आता क्रेडिट बाजू बघा, पीसी. आपण काय काय लिहिले बघा, डिस्काउंट 900 रुपये बाय डिस्काउंट. डिस्काउंट 900. बाय डिस्काउंट 900. बॅड डेट राहिले आपलं. बॅड डेट किती आहे, बॅड डेट 600 आहे. ओके, ऍड न्यू बॅड डेट सुद्धा आहे आणि न्यू आरडीडी सुद्धा आहे. चला आपण ऍड करूया. टू बॅड डेट्स. टू बॅड डेट्स किती आहे बघा 600. ऍड न्यू बॅड डेट्स 600. ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडी किती बघा, न्यू आरडीडी 5% डेटर्सच्या. आता तुम्हाला डेटर्सवर आरडीडी कशी कॅल्क्युलेट करायची, तर मी मागे सांगितलेले तुम्हाला की डेटर्सची अमाऊंट घ्यायची. डेटर्स किती बघा, डेटर्स सापडतात का, डेटर्स आहेत बघा 30,600. या 30,600 मधून पहिल्यांदा न्यू बॅड डेट वजा करायचे. 30,600 मधून 600 लेस झाल्यावर उरतात 30,000 आणि या 30,000चे 5% येतात 1,500. किती येतं 1,500. ओके, वी कॅन कॅल्क्युलेट इट ओरली. त्यामुळं तोंडीच कॅल्क्युलेट करायचं. चला ऍडिशन करा. आणि तिथं ओल्ड आरडीडी नाहीये मायनस करायला, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. असली तर लिहायची, नसली तर नाही. टोटल आउटरला द्यायची टाकून ऍडिशन करायची सगळ्याची.
बघा 600 700 1200 1500 2700 झालं. अजून काय राहिलं का मी चेक करतो. माझं राहिलं डेप्रिसिएशन लिहायचं राहिले. टू डेप्रिसिएशन दोन असेटवर डेप्रिसिएशन आहे बघा, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर. प्लांट अँड मशिनरी किती बघा 4500 आणि फर्निचरवर किती बघा, फर्निचरवर आहे 1500. ऍडिशन करा, टोटल डेप्रिसिएशन आपल्याला दिसते. दोनच गोष्टी तिथं दिसतात आपल्याला. क्रेडिटची टोटल 1,01,100 30 टाकायची आपल्याला डेबिटला. 1,01,100 त्यातून डेबिट मायनस करायची. डेबिटची टोटल किती बघा, डेबिटची टोटल या ठिकाणी मी मायनस करतो आणि डेबिटची टोटल आली 53,100. आपला नेट प्रॉफिट आला टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल. ओके 48,000. सगळ्यांचं आलंय का बघा. इथं कन्फ्यूज होतात मुलं या ठिकाणी बघा. डेप्रिसिएशन वरती मुलं कन्फ्यूज होतात. सर 1500 कसं आलं, इथं 4,500 दिलंय. याचा अर्थ काय आहे नेमका 4,500चा. फर्निचर इज व्हॅल्यूड ऍट, म्हणजे फर्निचरची व्हॅल्यू झाली 4,500. म्हणजे आधी किती होती, फर्निचरची आधी होती व्हॅल्यू 6,000, आता झाली 4,500, म्हणजे 1,500 ने कमी झाली असा त्याचा अर्थ आहे. मग 1,500 ने कमी झाली याचा अर्थ 1,500 डेप्रिसिएशन आहे, 4,500 डेप्रिसिएशन नाहीये. जर ऍटच्या ऐवजी तिथं बाय हा शब्द असता, बाय, तर आपण 4,500 डेप्रिसिएशन लिहिलं असतं. त्याचा अर्थ काय झाला असता, फर्निचरची व्हॅल्यू 4,500 ने कमी झाली. 4,500 ने कमी झाली म्हणजे ते डेप्रिसिएशन झालं असतं. पण त्याची व्हॅल्यू, नवीन व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली इथं. नवीन व्हॅल्यू आहे 4,500. म्हणून 4,500 आपण इथं काय करू शकतो, इथं 1,500 आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, डेप्रिसिएशन किती इथं मग 1,500. आधी होती व्हॅल्यू 6,000, त्याची व्हॅल्यू झाली 4,500, मग डेप्रिसिएशन किती 1,500. ओके, म्हणून आपलं उत्तर इथं 1,500 घेतलेलं आहे, बरोबर आहे. ओके, नाव लायबिलिटी साइड. तर आपल्याला सुरुवातीला लिहिलं असतो कॅपिटल, ऍड आपण त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट करतो आणि ड्रॉइंग्स काय करतो आपण त्यातून लेस करत असतो. ओके, चला कॅपिटल बघा. कॅपिटल किती आहे क्वेश्चन मध्ये कॅपिटल आहे बघा 90,000. ओके, 90,000 कॅपिटल आहे. 48,000 नेट प्रॉफिट येतो. नेट प्रॉफिट 48,000 येतो. त्याच्यानंतर लेस करायचं आहे ड्रॉइंग्स लेस करा 18,000. त्याची ऍडिशन करून लेस ड्रॉइंग्स 18,000. ओके, 1,20,000. त्यानंतर नेक्स्ट BL काय बघा, BL आहे का काही. येस, दोन गोष्टी बघा इथं. लोन फ्रॉम अभय क्रेडिटर्स, लोन फ्रॉम अभय आणि क्रेडिटर्स. लोन फ्रॉम अभयची अमाऊंट किती बघा, लोन फ्रॉम अभयची अमाऊंट आहे 15,000. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 18,225. अजून काय आउटस्टँडिंग मध्ये तुम्ही बघू शकता. आउटस्टँडिंग सॅलरी 900. आउटस्टँडिंग सॅलरी 900. असेट बघा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँड 45,75. कॅश ॲट बँक 15,450. त्यानंतर फर्निचर, नेक्स्ट असेट आहे फर्निचरवर डेप्रिसिएशन झालंय
डेप्रिसिएशन 1500, आउटरला 4500. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी 45,000, प्लांट अँड मशिनरी 45,000 लेस डेप्रिसिएशन. आहे का डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरीला? आपण चेक करूया. आहे 10% बघा, 4,500. ओके, 4,500 मायनस करा त्यामधून. ओके, 40,500. नेक्स्ट असेट BA डेटर्स 30,600 लेस डेटर्स डेटर्स 30,600 लेस न्यू RDD 600 वजाबाकी करा, आलं 30,000. त्याच्यामधून लेस करायचं, लेस सॉरी वरती इथं न्यू बॅड डेट्स लिहायला पाहिजे होतं, न्यू बॅड डेट्स आणि खाली न्यू RDD आपण 1,500 काढली ना, 30,000च्या 5% 1,500 1,500. तर इथं आलं 28,500 28,500. पुढं नेक्स्ट असेट, इथं असेट काही दिसत नाही खाली. शेवट क्लोजिंग स्टॉक 60,000, क्लोजिंग स्टॉक 60,000. एंड इथं एक शेवट गोष्ट आहे, प्रीपेड रेंट 600, प्रीपेड रेंट 600. यांची टोटल करून बघू आपण. दोन्ही बाजूची टोटल जर आपली आली तर उत्तर आपलं बरोबर असतं. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लायबिलिटी आणि असेट दोन्हीची टोटल आपली सारखी आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील क्वेश्चन मध्ये. तोपर्यंत बाय बाय.